त्यांची महत्त्वाची चर्चा होण्याची शक्यता आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विलीनीकरणाबाबत भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने एक अत्यंत महत्त्वाची आणि तितकीच कडक अट घातल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। गेल्या काही दिवसांपासून शरद पवार यांचा पक्ष विलीनीकरण करणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळामध्ये रंगलेल्या आहेत। मात्र आता भाजपने आपली भूमिका स्पष्ट केल्याचं समजतंय। सूत्रांच्या माहितीनुसार जर शरद पवार यांच्या पक्षाला विलीनीकरण करायचं असेल तर त्यांना सर्वात आधी एनडीए मध्ये सामील व्हावं लागेल। म्हणजेच विलीनीकरणाचा मार्ग हा सत्तेच्या सोपानातूनच जाणार असल्याचं चित्र आता स्पष्ट होत आहे। बरं, इतकंच नव्हे तर विलीनीकरणाची प्रक्रिया पूर्ण करण्यापूर्वी शरद पवार यांच्या पक्षातील प्रमुख नेत्यांना भाजपच्या केंद्रीय नेत्यांशी सविस्तर चर्चा करावी लागेल। बरं, या चर्चेमध्ये सकारात्मक निर्णय झाल्यानंतरच विलीनीकरणाला भाजपची अधिकृत मान्यता मिळणार असल्याचं देखील समजतंय। बरं, दुसरीकडे एनडीएमध्ये सध्या सहभागी असलेल्या अजित पवार त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अस्तित्वाबाबतही महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे। सूत्रांच्या दाव्यानुसार अजित पवार यांच्या पक्षाला एनडीएमध्ये सध्या कोणताही धोका नाहीये। मात्र शरद पवार यांना जर आपला गट विलीनीकरण करायचा असेल तर त्यांना थेट सत्तेमध्ये सहभागी व्हावं लागेल आणि त्यापूर्वी भाजपच्या सर्व अटी मान्य कराव्या लागतील। बरं, आता भाजपच्या या कंडिशनल भूमिकेनंतर शरद पवार गट नेमकी काय पावलं उचलणार? सत्तेमध्ये सहभागी होऊन विलीनीकरण होणार की चर्चेचं गुऱ्हाळ सुरूच राहणार? याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून आहे। बरं, आणि यानंतर येऊयात विलीनीकरणाच्या मुद्द्याकडे। राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून विलीनीकरणाच्या चर्चा जरी वरवर नाकारल्या जात असल्या तरी या प्रक्रियेला खुद्द दिल्लीतूनच मोठी संमती मिळाल्याचं समजतंय। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राष्ट्रवादीच्या विलीनीकरणासाठी ग्रीन सिग्नल दिलेला होता। दिल्लीतल्या या वरिष्ठ नेतृत्वाकडून हिरवा कंदील मिळाल्यानंतरच विलीनीकरणाच्या हालचालींना वेग घेतलेला होता। आणि महत्त्वाची बाब म्हणजे मोदी शहांच्या या संमतीनंतरच अजित पवार यांनी शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील पक्षासोबत प्रत्यक्ष चर्चा सुरू केल्याची माहिती मिळते। बरं, ही चर्चेची प्रक्रिया नोव्हेंबर 2024 पासूनच सुरू झालेली होती असं सूत्रांचं म्हणणं आहे। आणि त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून पडद्यामागे मोठ्या राजकीय घडामोडी घडत होत्या हे आता स्पष्ट होत आहे। बरं, विलीनीकरणाचा हा संपूर्ण घटनाक्रम नेमका कसा होता, कोणत्या तारखेला कुणासोबत खलबत झाली आणि या महत्त्वाच्या बैठकांमध्ये कोणते नेते सहभागी होते, या सर्व प्रश्नांची उत्तरं आता आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून समजावून घेऊया। तर विलीनीकरणाबाबतची टाइमलाईन समजून घेऊयात। नोव्हेंबर 2024 मध्ये नागपूर अधिवेशनात विलीनीकरण चर्चेचा श्री गणेशा झाला। अजित पवार जयंत पाटलांमध्ये अनेक बैठका झाल्या। फडणवीसांचा केंद्रीय नेत्यांकडे चेंडू देखील टोलवला गेला। 5 ऑक्टोबर 2025 ला अहिल्यानगरमध्ये अमित शहा अजित पवारांमध्ये चर्चा झाल्याचं वृत्त। मग मोदींशी बोलून निर्णयाचं शहांचं आश्वासन। 14 नोव्हेंबर 2025 ला मोदींकडून विलीनीकरणाला हिरवा कंदील। 14 नोव्हेंबर 2025 ला फडणवीसांची संघासोबत महत्त्वाची चर्चा। मग निवडणुकीनंतर जाहीर करण्याचे संकेतही देण्यात आले। 16 जानेवारी 2026 ला राष्ट्रवादीच्या दिग्गज नेत्यांची बैठक। 16 जानेवारी 2026 ला नेत्यांनी विलीनीकरणावरती शंका उपस्थित केल्या, त्या मांडल्या। नंतर अजित पवार सुप्रिया सुळेंची स्वतंत्र बैठक पार पडली। शरद पवारांना विलीनीकरणाची माहिती देण्यात आली। ती तारीख होती 17 जानेवारी 2026। निवडणुका घड्याळ चिन्हावरती लढवणार असं देखील सांगण्यात आलं। अमोल कोल्हेंवर प्रचाराची मोठी धुरा सोपवण्याबाबतही 17 जानेवारी 2026 ला चर्चा झाल्याचं वृत्त। तर विलीनीकरणाच्या मुद्द्यावरती एका बाजूला राष्ट्रवादीचं काय म्हणणं आहे ते तर आपण जाणून घेतो आहोतच, मात्र दुसरीकडे देवेंद्र फडणवीस या संदर्भात काय म्हणालेले होते त्यावर एक नजर। ते आमच्या सरकारमध्ये आहेत आणि सरकारमध्ये आमच्याशी शेअर न करता ते असा निर्णय घेऊ शकतील का?
त्यामुळे आता पवार साहेबांचं आणि त्यांचं काय बोलणं झालं, कोणाचं आणि त्यांचं काय बोलणं झालं, मला याची कल्पना नाही. आमच्या पुरतं मी सांगतो की अशा प्रकारच्या तारखेची माहिती आम्हाला नाही.